संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा प्रश्न जो आहे तो पेटताना पाहायला मिळतो। यातच बदलापूर शहरात सध्या आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि या आमरण उपोषणामध्ये आपण बघत असाल तर संगीता चेंदवणकर, राम जगताप यांच्यासह अनेक जण उपोषणाला या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। स्मार्ट मीटरच्या नावाखाली हजारोंचं बिल नागरिकांना येतंय। स्मार्ट करंट या नागरिकांना लावला जातोय, त्यामुळे आपण बघत असाल तर एकंदरीत आता जाब विचारला जातो। या ठिकाणी महावितरणाचे अधिकारी सुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांची घ्या आधी आपण कुठे बदलापूरकरांची दिशाभूल केली आहे तुम्ही तुम्ही एकीकडे पत्र लिहून दिले की आम्ही सक्ती करणार नाही आणि आता तुम्ही सांगता ते पत्र आमच्याकडून जबरदस्तीने लिहून घेतलेले आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचं सुद्धा तुम्ही पालन करत नाहीये, म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री नाही करताय। मी काय म्हणते बदलापूरकरांना संभ्रमावस्थेत टाकताना अर्थात आमरण उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। खरं तर समोरच आपण बघत असाल तर एक दुटप्पी भूमिका या महावितरणाच्या अधिकाऱ्यांची पाहायला मिळते आपल्याला। काय सांगाल, अगोदर स्मार्ट मीटर लावणार नाही हे ह्यांनीच लिहून दिलं आणि आता सर्रासपणे लावले जातात, सगळ्यांना हजारोंचं बिल येतं आणि या विरोधात आमरण उपोषण सुरू झालं। बदलापूर शहर हे 4थ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारे शहर आहे, परंतु बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग आहे जो रोज मुंबईमध्ये नोकरीसाठी जातो, संध्याकाळी घरी येतो। ज्या वेळेला ते संध्याकाळी घरी येतात त्यावेळेला टीओडी मीटर लावलेले असतात, त्यांच्या मीटर बॉक्सच्या चाव्या जबरदस्ती मागून सिक्युरिटी गार्ड असतील किंवा तिथले कोण सफाई कर्मचारी असतील त्यांच्याकडनं त्या चाव्या हुसकावून घेतल्या जातात आणि मीटर जबरदस्तीचे मीटर लावले जातात। जेव्हा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की अशा प्रकारची कुठलीही सक्ती सर्वसामान्य लोकांना करण्यात येणार नाही, त्या नियमांचं उल्लंघन यांचे अधिकारी करतात। प्रत्यक्षात त्यांच्या अधिकाऱ्यांच्या घरी टीओडी मीटर लावलेले नाहीयेत आणि हे सर्वसामान्य लोकांना हे लोक जबरदस्ती करतात, हे खूप चुकीची गोष्ट आहे। त्यामुळे आमची मागणी हीच आहे की टीओडी मीटर बदलापूर शहरामध्ये लावण्यात जर तुम्ही लावत आहात तर लोकांना आधी तुम्ही सांगा, 1 महिन्याची नोटीस द्या। 48,000 अल्टिमेटम हा आम्हाला चालणार नाही, आम्हाला मान्य नाहीये टीओडी मीटर। त्यामुळे टीओडी मीटर आणि महावितरणाच्या गलतान कारभाराच्या विरोधामध्ये आजचा आमचा आमरण उपोषण चालू आहे आणि उपोषणाचा आजचा आमचा पहिला दिवस नक्कीच यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक मागण्या केल्या होत्या अर्जाद्वारे, आंदोलनं केली होती, पण तरी सुद्धा गलथान कारभार असलेला पाहायला मिळतोय। सांगितलं जातं अधिकाऱ्यांची बदली केली आहे, पण अधिकारी हाय त्याच गोष्टीवर आपल्याला पाहायला मिळतो। नेमकं काय मग दिशाभूल वारंवार करण्याचा प्रयत्न आहे? नक्कीच दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे। एक समाजसेवक जे आहेत त्यांच्यावरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि आता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बदलापूर शहरामध्ये टीओडी मीटर लावला जाणार नाही। आता हे काटकर साहेब सांगतायत की मी अशा कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट किंवा कुठल्या प्रकारचे लेखी मी दिलेले नाहीये, हे खूप चुकीचं आहे। लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न बदलापूर शहरामध्ये चालू आहे, जो इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही। खरोखर मीटर मध्ये जे काही दिले ते वाढतंय की नाही वाढत? सामान्य नागरिक म्हणून बोला तरी प्रामुख्याने तुमच्या मागण्या काय असतात? आमची मागणी हीच आहे की ज्या वेळेला एखादा सर्वसामान्य माणूस तुमच्या मीटरच्या विषयासाठी, लाईटच्या विषयासाठी, बिलांच्या विषयासाठी ज्यावेळेला कार्यालयात जातो तेव्हा त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जात नाही, उडवडीची उत्तरे दिली जातात। आणि त्याचबरोबर टीओडी मीटर जे आहे जे कंपल्सरी लावले जातात, तर कुठेतरी लोकांना तुम्ही आधी सांगा, तो ग्राहक तिथे उभा असला पाहिजे आणि जर त्याला मान्य असेल तर ते टीओडी मीटर तुम्ही लावून घ्या। जबरदस्तीचे सक्तीचे टीओडी मीटर आम्ही लावून घेण्यासाठी आमचा विरोध असेल। लाईट कट झाली, पेमेंट केले ना, आता कर्ज काढून पेमेंट केले चेक नाही करायचा, मला मीटर पाहिजे नाही, तो मीटर नाही पाहिजे, चेक नाही करायचं। कुठलं मीटर आहे? मीटर कुठलं? 1 वर्ष झालं हे लोक बसलाय, न सांगता बसवले, जबरदस्ती बसवले लोकांनी। पहिले किती यायचं? पहिले 5,000 यायचे, काही इन्स्ट्रुमेंट वाढवलं विविध भूलथापा देऊन एकंदरीत हा स्मार्ट मीटर बसवला गेलेला आहे आणि आता आमरण उपोषण या विरोधात तुमचं सुरू आहे। काय प्रमुख मागण्या? टीओडी मीटरला ना मी ऍक्च्युली तुम्ही फेसबुकला कधी वॉल जाऊन बघा, 2022 पासून मी विरोध करतोय टीओडी मीटरला आणि लोकांना सांगत होतो की टीओडी मीटर सर्वसामान्याला कसा घातक आहे। त्यावेळेस लोकांना त्या टीओडी मीटर समजलं नाही। आता जेव्हा बिल यायला लागले तेव्हा लोक जागृत झाली आणि आता ज्यांना बिलं येत नाहीत ती लोक अजूनही घरात बसलेली आहेत। पण मला वाटतं टीओडी मीटर हे राजपत्र जे काढलेलं आहे जनतेला लुटण्यासाठी काढलेलं आहे। जनतेने आता रस्त्यावर येणं, अंतिम लढाई लढणं गरजेचे आहे। आपल्याकडं भारताचं संविधान आहे, या संविधानाप्रमाणे आपण लोकशाही पद्धतीने लढाई लढलो तर नक्कीच सरकारला आपण मजबूर करू शकतो की टीओडी मीटर
लावण्यापासून ते महावितरणाला बंदी घालतील. कारण उद्या महावितरणचे जे अधिकारी आहेत ना, त्यांच्या हातात काहीच नाही राहिलेलं मॅडम. हे सगळं अडाणी अंबानीकडे गेलेलं आहे. हे आता फक्त चायनाहून आणलेले भावले राहिलेत. कारण यांच्याकडं सॉफ्टवेअर हार्डवेअर हे संपूर्ण अडाणीच्या ताब्यात आहे. आता तुम्ही फोन करा की सर माझा मीटर चालू करा, यांना अदानीच्या अंबानीला माणसाला फोन करायला लागतो कंट्रोल रूमला. उद्या जर त्यांनी यांना त्यांच्या कंट्रोल मध्ये बंदी केली ना, हे काय नाही करू शकत. जनतेने लक्षात ठेवायचंय, ही लढाई आमची नाहीये. जनतेने हातात घ्यावी, रस्त्यावर उतरावा. याच्यात कुठलाही राजकारण पक्ष करू नये. सगळ्यांच्या घरी मीटर आहेत. 2,80,00,000 रुपये महाराष्ट्रात मीटर आहेत. 2,80,00,000 मीटर आहेत. एक मीटर हा मॅन्युफॅक्चरिंग करायला चायनाहून आणा किंवा भारतात आणा 18,000 रुपये खर्च येतो. फुकट हे का देतील आपल्याला, जनतेने थोडं डोक्यात घ्यावं. जिओनी सुरुवातीला आपल्याला जसं फ्री दिलं आणि आज लुटायचा धंदा चालू केला, त्यापेक्षा डबल हा होईल. जरी तुम्ही राजकारणाचे सह्य घेण्यासाठी घरी भरत असाल तरी पत्रकार बंधू भगिनींना पण विनंती करतो की तुम्हाला पण हा प्रॉब्लेम आहे, यांना पण प्रॉब्लेम आहे, पोलीस कर्मचाऱ्यांनाही माझ्या बंधूंना पण प्रॉब्लेम आहे. तर ह्या सर्व सरकारने विचार करायला पाहिजे होता. ऍक्च्युली लाईट ही चैनीची वस्तू नाहीये, गरजेची वस्तू आहे. या गोष्टीत तरी सरकारने हात घालायला नव्हता पाहिजे. पण 13,800 करोड हजाराचं टेंडर देऊन यांनी जनतेला लुटण्याचा एक प्रकारे राजपत्रच दिलेला आहे, असा मी स्पष्ट आरोप करत आहे. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी वेळोवेळी विधानसभेत विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की आम्ही सर्वसामान्यांना मीटर लावू नये. कृपया तुमच्या माध्यमातून हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा. आम्ही या गरीब, आमचं मायबाप सरकार आहे, त्यांनी लवकरात लवकर या गरीब जनतेसाठी निर्णय घ्यावा आणि टीओडी मीटर तरी थांबवावी कमीत कमी. ज्यांचे जुने मीटर खराब आहेत, ज्यांच्या काही तक्रारी आहेत, तिथं लावा. कारण तुमच्याकडे ऑप्शनच नाही आता नवीन मीटरचं. पण तुम्ही जबरदस्ती नका लावू. माझे तुमच्या माध्यमातून मायबाप सरकारला विनंती आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. 2 दिवसांपूर्वी एक मेसेज आलेला आहे प्रत्येकाच्या मोबाईल आणि त्यांच्या मोबाईलवरती की टीओडी मीटर आता सक्तीचं झालेलं आहे. तर यांच्याच माध्यमातून म्हणजे टीओडी मीटरच्याच माध्यमातून की फेक आहे काय? हे जे SMS आले, वाढते लोकांची मागणी टीओडी मीटर बंद करण्याबाबत. तिकडे आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री तलपती यांनी बॅन केल्यानंतर केंद्र सरकारचे काय प्रॉब्लेम असतील, एवढ्या मोठ्या राजकारणात आपल्याला जायचं नाही. गोव्याला टीओडी मीटर बॅन केलं. लोक रस्त्यावर उतरायला लागले की सरकारला तो निर्णय घेणं भाग लागतो. कारण जनते ही लोकशाही आहे आणि त्यामुळे यांना प्रेशर असेल की आता लोक हुशार झाली, तोपर्यंत टीओडी मीटर लावा. लावल्यानंतर आमच्याकडे दुसरे मीटरच नाहीत, बसा रडत. काय ऑप्शनच नाही ना. टीओडी मीटर मॅडम एवढा घातक आहे ना टेक्निकली. महावितरणाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी या संबंधित माझ्या बाबतीत कधी बाईट करावं त्यांनी. एवढा सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट, तो जुन्या मीटरपेक्षा 40% हा फास्टर आहे. आता हे ऐकणार नाही कारण हे सेल्समॅन झालेत. हे अधिकारी लोक कुठलेच राहिलेले नाही. पण अधिवेशनामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलले होते काय होतं, सक्ती नाहीये. हाच तर मोठा प्रॉब्लेम. म्हणून तर आम्ही त्यांच्या प्रोटेक्शनसाठी बसलोय की बघा, आमच्या माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फार हुशार आहेत, वकील आहेत, विद्वान आहेत आणि त्यांचंच म्हणणं खरं करण्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलो आहे की आमच्याच मुख्यमंत्री आम्ही सत्तेत असून तुम्ही ऐकत नसाल, लोकांच्या संभ्रम निर्माण करत असेल, चुकीच्या गोष्टी आहेत. आज मंत्री पण ते आहेत, मुख्यमंत्री पण आहेत आणि फडणवीस साहेब मला वाटत नाही सरकारला कधी जनतेला खोटं बोलतात. पण यांनी त्यांना डावलल्यासारखा प्रश्न झालाय. म्हणजे आता आमचे सन्माननीय फडणवीस साहेब मोठे आहेत का अडाणी मोठे आहेत? त्यांना नक्की डावललं गेलंय का तेही मिळून दिशाभूल करतायत? मला आता काय, आम्ही सर्वसामान्य म्हणून काहीच समजत नाही. आता त्यांचे व्हिडिओ आम्ही तेच खरं मानणार. आमचे मायबाप सरकार आहे ते, आम्ही सरकारचंच खरं मानणार ना. आणि त्या मुख्यमंत्र्याला खोट्या ठरू नये म्हणून तर आम्ही उपोषणाला बसलो इथे. लोकांनी सांगितलंय. बघा, आमच्या 13 मागण्या दिलेल्या आहेत. त्यातल्या आमच्या बऱ्याचशा 7-8 मागण्या यांनी मान्य केलेल्या आहेत. पण मूळ मागण्या आम्हाला तशाच आहेत. आम्हाला चॉकलेट दिले त्यांनी, बोलतात आमच्या हातात काय नाही. ह्याच्या अगोदर त्यांनी तिथल्या काही सामाजिक लोकांना पत्र दिलं होतं की बाबा आम्ही टीओडी मीटर, मूळ मागणी आमची आहे टीओडी मीटर यांनी लावणं बंद करावं. ज्यांचा काही तक्रार आहे, मधल्या 1 वर्षामध्ये बघा महावितरणाकडे मीटरच नव्हते. जेव्हा एखादा ग्राहक मीटर मागायला जायचो, कोणी इथं असेल तर मला सांगा, हे बोलायचे मीटरच नाहीये. त्या मधल्या पिरियडमध्ये यांनी स्टॉप केलं मीटर आणि आता यांनी एक परत मोडस ऑपरेटरी चालू केलेली आहे. त्याचा नॉर्मल मीटर असेल ना, नॉर्मल, त्याला 2,000 की 10,000 बिल पाठवतात. तो बिचारा घाबरून एमएससीबीत बिल घेऊन जातो. हे लगेच त्याचं डिटेल घेतात. तो एमएससीबीत ग्राहक असताना हे लगेच टीओडी मीटर घेऊन तिथं माणूस पाठवतात. एवढी क्विक सर्व्हिस झाली आहे.
ट्रान्सफॉर्म करायला आम्ही रात्री साहेबांना 2:30 वाजता फोन केला. त्यांचं सहकारी असतं, मी नाही बोलत. त्यांनी 2:30 वाजता मला फोन केला, माणसं लावली, मला ट्रान्सफॉर्म चालू करून दिला. पण जुन्या ज्या काही एमएससीबीच्या सिस्टम आहेत, आमचे भाऊ इथं बरेच दिवस त्या विषयाला गांभीर्याने घेऊन करत होते की आमच्या प्रभागातले ज्या विविध कंडेन्सर आहेत, शिफ्टिंग आहेत, काय आहे ते करा. त्यांच्याकडे यांचं लक्ष नाहीये. पण टीओडी मीटर सांगितलं नाही 5 मिनिटात चेंज करतात. तुमच्या माध्यमातून सर्व बदलापूरवाशांना सांगतो, तुमचा टीओडी मीटर जरी यांची प्रॉपर्टी असेल जुना मीटर, तरी तुमच्या प्रॉपर्टीमध्ये लावलेलं आहे, तुम्ही लॉक लावा, ते उघडून देऊ नका. प्रत्येक हे काही सांगतील, ते एसएमएस येऊ काय येऊ, शेवटा जनतेपुढे कोण काय शाना नाहीये. सर हे लोक गुन्हे सुद्धा दाखल करतात. अविनाश किती जणांवर गुन्हे दाखल करतील? आंदोलन केलं होतं वेस्टला, मारहाण केली नव्हती, मीडिया होती, लोक समोर होती, तरी सुद्धा म्हणजे ते पूर्ण आंदोलन सर लाईव्ह झालं होतं आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. सर्व व्हिडिओ आम्ही बघितला. अविनाश देशमुख साहेबांवर जेव्हा गुन्हा दाखल झाला त्याच वेळेस मी आणि ताई बोललो, चल आता थांबायचं नाहीये. तसंच जनतेला विचार करतो, विनंती करतो तुमच्या माध्यमातून, सगळ्यांनी रस्त्यावर किती जणांवर गुन्हे दाखल करतील? शेवटाला जनता ही लोकशाही आहे. जनतेला प्रत्येक वेळी विधानसभेत नगरपालिकेत जाता येत नाही म्हणून आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो. खरं म्हणजे तर आज बदलापूरचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व आमदार, खासदार इथं पाहिजे होते. कारण हा जनतेचा प्रश्न आहे, प्रत्येक मतदाराचा प्रश्न आहे. हा प्रत्येकाने आपण मतदान केलंय का नाही? प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. 4 मजले चढले का नाही उमेदवार तुमच्या माझ्याकडे येण्यासाठी? आम्ही चढलो, आम्ही मतं मागितली. आम्ही ज्या लोकांनी आम्हाला इथं या वार्डात निवडून दिलं त्यांच्यासाठी आजही लढतो आणि शेवटपर्यंत लढू. का? ज्यांनी आम्हाला मतदान दिले त्यांनी आम्ही त्यांना काही वचन दिले ते आम्ही परिपूर्ण करू. आम्ही भले आम्हाला जनतेने नाकारला असेल तरी पण आम्ही जनतेसाठी आम्ही लढू, रस्त्यावर येऊ. आमचे बंधू आमच्या पाठीशी आहेत. आणि तुमच्या माध्यमातून परत सांगतो, सर्व सोसायटीला विनंती करतो की टीओडी मीटर लावताना, बदली करताना तुमचे स्वतःचे सोसायटीचे मीटरचे लॉक उघडू नका. आपण रस्त्यावर या, लोकांनी घरात बसू नका. आपण सरकारला, आपल्या मुख्यमंत्र्याला आपण मजबूर करू शकतो की टीओडी मीटर बॅन करा. नाहीतर तुम्हाला उद्या इन फ्युचर एलटीचं 1 केवीचं, एका केवीचं, आता पण लक्षात ठेवा, 8,500 रुपयाच्या मिनिमम बिल येणार आहे का? मिनिमम बिल येणार तुम्हाला. एकदा सगळीकडे मीटर लागले ना, मिनिमम बिल 1 केवी लो वॅट, आता साहेब बसलेत, 8,500 रुपये बिल येणार. वहन खर्च देशामध्ये कुठल्याच राज्यात नाही, आपल्या राज्यात आहे. एकाला 1500 रुपये वहन खर्च आहे. भाजी एक हॉटेलात गेल्यावर आपण कोल्हापुरी घेतो, एकच बिल भरतो ना. टमाटे, गाजर, टमाटे ह्याचे काय बिल भरतो का? नाही ना. काय पद्धत काय? त्याच्यावर जीएसटी लावा, हे सगळे वहन काढून टाका. सर, नागरिकांच्या कन्सर्न शिवाय टीओडी मीटर लावू नये अशी मागणी आज आंदोलकांनी लावून धरलेली आहे. यापुढे देखील टीओडी मीटर लावून थांबणार नाही. 100 घर आहेत तिकडे. पण सर मला एक सांगा की यापूर्वी ज्यावेळी हे बसवणं सुरू केलं होतं त्यावेळी तुम्हीच सांगितलं होतं की बिल कमी येणार, आणि आता बघताय चित्र तर आज अनेक लोक आहेत की ज्यांना भरमसाठ बिल. काय करायचं? सारख्या चक्र मारत राहायचं. ज्यांच्या कोणाच्या तक्रारी आहेत ना, त्यांची तक्रारी आमच्याकडे द्या, नक्कीच त्या तक्रारीचं निवारण केलं जाईल. सर असं नाही. काय होतंय माहितीये का, एकतर तुम्ही इथून खरवईला पाठवता, इथून सोनिवलीला नाही, आम्ही त्यासाठी सोनेलीला त्याच्यासाठीच आम्ही सोनेलीला 5 आमचे लाईन स्टाफ आणि 1 इंजिनियर डेप्यूट केले तिथं. पण मी काय ग्राहकाने म्हणते, जेवढ्या, आणि तुम्ही खरवईला सुद्धा आमचे इंजिनियर आणि लाईन स्टाफ तिथे डेप्यूट केले आम्ही. तुम्ही सांगता ना, स्पेशल फक्त या बिलांच्या ज्या वाढत्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आम्ही तिथे बसवले. पण तक्रारीचं निवारण होतं, मग तोपर्यंत लोकांना लाईट बिल भरायचं नाही का? तक्रारी निवारण तात्काळ करतो आपण. अर्थात सर सांगणारे म्हणजे तुम्हीच होतात की स्मार्ट मीटर ज्यावेळी लावलं जाईल सगळं स्मार्ट होईल आणि रिडिंग बरोबर येईल, पारदर्शक reading राहील. आहे पण ना. आता चित्र वेगळं येत आहे. नाही, स्मार्ट मीटरमुळे कोणाची रिडिंग चुकली दाखवा मला. एकाची रिडिंग चुकलेली नाही. हा तुमचं वापर म्हणणं आहे bill बरोबर आहे का? कन्झम्पशन वाढलंय तुम्ही म्हणता ते ठीक आहे, मान्य आहे मला. परंतु रिडिंग एकाची चुकीची नाही. रिडिंग चुकीची नाही. Reading चुकीची मग ज्यांना नाही. 2,000 रुपये बिल येतं त्यांना आता 10,000 रुपये बिल येते, ते बरोबर आहे का? वापर चेक करावा लागेल त्यांना. काय त्यांचा वापर चेक करावा लागेल. काय वापर चेक करावा लागेल. हो. पण याआधी 2,000 बिल तुम्हीच पाठवत होते, आता 10,000 बिल पण तुम्हीच पाठवताय, मग तरी पण वापर चेक करायचं. जुना मीटर जर एखाद्या वेळेस फॉल्टी असेल तर त्याचा म्हणजे ज्यावेळी बिल वाढलं तेव्हा सगळ्यांचे नाही वाढले ना. जुन्या बिलावरती तुम्ही 10 वेळा बिल पाठवलं म्हणजे तो पहिल्याचा मीटर तुमचा चुकीचा होता असं तुमचं म्हणणं आहे का? हो, असेल ना. असं कसं म्हणता तुम्ही? सगळ्यांचे मीटर चुकीचे आहेत. स्मार्ट सगळ्यांनी कुठे मीटर सगळ्यांनी कुठे बघ. तर स्मार्ट मीटर लावलेत ना त्यांनी. नाही मग कसे स्मार्ट काय मीटरचं चुकीचे? पण म्हणतोय आणि जुना मीटर ते का बदलतायत ते फॉल्टी आहेत. एवढे दिवस ते फॉल्टी नव्हते आणि अचानक यांच्या टीओडी मीटर आल्यानंतर ते जुने मीटर कमी आहे. ते मॅडम मला एक म्हणायचं आहे की हे नक्की वीज बदलापूरसाठी, बदलापूर परिसरासाठी किती विकत घेत आहेत त्याचा ऑडिट करावा आणि संपूर्ण बदलापूरमध्ये हे किती रुपयाचे बिल वसुली करतायत
यांनी हे डिक्लेअर करावा. ह्यासाठी जनआंदोलन झालं पाहिजे. जनआंदोलन कशासाठी झालं पाहिजे? हे जर 2 रुपये, मला एकच म्हणत, जर हे 100 युनिट जर विकत घेत असाल आणि बदलापूरचा ऑडिट झाल्यानंतर जर ह्यांनी 300 रुपयाचं बिल करत असाल तर ह्यांनी हवेतून वीज वाढवली का? तरच ह्याचा सोक्ष लागेल. म्हणजे जो लावलेला मीटर जो आहे तो नक्की फास आहे का नाही आहे. जेवढे बदलापूर ग्राहकांना देणारी विद्युत जी आहे आणि हे परचेस करणारे ह्याचा ऑडिट व्हावा. या ऑडिटची मागणी आज आपण येथे करावी आणि आम्ही करतोय आणि यासाठी लोकांनी पण एकत्र यावं. दुसरी गोष्ट आहे मॅडम, आजच्या तारखेला कुठलाही मीटर यांचं बिल बघितलं तर कुठलंही यांचं बिल हा 100 युनिटचं पर्यंत लोक वापरत नाहीत. त्यांनी दिशाभूल करण्याचं काम आहे. तिथे त्यांनी दिलेलं आहे 1 ते 100 मीटर वापरा आणि 4 रुपये म्हणजे 3 रुपये 96 पैसे तुम्ही बिल घ्या. म्हणजे 0 ते 100 कोणाचा वापर आहे? 100 नाहीच ना. मग त्याचा तुम्ही रेशो वाढवा, तो 300 युनिट पर्यंत न्या आणि त्याचा रेट तुम्ही 4 रुपये ठेवा. तरच कुठं तर लोकांना देईल. आता इथे हा दिशाभूल करण्याचं काम आहे. 100 युनिट कोणच वापरत नाही हे मला माहिती आहे. म्हणजे हे देणारा गाजर यांनी बंद करावं. ही कंपनी आहे, मला सांगा, इंग्रजांची कंपनी आहे का? ही संपूर्ण देशाला लुटायला निघालेली कंपनी आहे का? आणि ही प्रॉफिटवरती चालण्यासाठी निर्माण केलेली आहे का? लोकांच्या सेवेसाठी आहे. याचा पण सर्वसामान्य लोकांनी रस्त्यावरती आल्याशिवाय, हा जाब विचारल्याशिवाय, आता आम्ही म्हणजे जाब विचारतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून नाही तेच म्हणतोय मी यांना सांगेल, आत्ताच मी सांगेल आणि पोलीस की प्रशासनाला लक्षात घ्या, हाताशी घेऊन एक केलं मी जातं. तुम्हाला एकच इथं सांगेल की सर्वसामान्य लोकांचा जर हे हाल अपेक्षा आहे तर जनसामान्य लोकांनी खाली उतरलं पाहिजे. आज मी तुम्हाला सरळ सांगतोय की ह्यांच्या मागण्या अवास्तव आहेत म्हणून साहेब आता पोलीस स्टेशनला जातील आणि यांच्यावर गुन्हा दाखल करतील. बरोबर आहे, कारण साहेब लिहून देतील आणि सांगतील यांनी जबरदस्ती लिहून घेतलंय, कारण ते सांगितलं त्यांनी, कारण ह्यांच्या हातात काहीच नाही. म्हणून मी उपोषण करताना हेच म्हणतोय, जर सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य ग्राहकांसाठी जर इथे उपोषणाला हे 2 कार्यकर्ते बसलेले आहेत, तुमच्या आमच्यामधले आहेत, जर सर्वसामान्य लोकांनी जर ह्याचं उत्तर विचारलं नाही आणि जर उद्या ह्याच्यावर गुन्हे दाखल झाले तर ह्याला उत्तर काय असेल? तर ह्याच्या पुढे कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता जनतेसाठी आमरण उपोषणासाठी बसणार नाही. म्हणून या गोष्टीसाठी माझं निवेदन आहे की सर्वसामान्य लोकांनी, आणि आता आम्ही पण शिवसेनेच्या मार्फत आम्ही कार्यकर्ते आहोत, हे आम्ही कबूल करतो, आम्ही सत्तेत आहोत, कबूल करतो. आम्ही आज उपमुख्यमंत्री साहेबांशी पण चर्चा या गोष्टीविषयी करणार आहोत. नक्कीच आपण जनतेच्या बाजूने उभे राहणार आहात की नाही आहे, कारण मुख्यमंत्री सुद्धा सांगतायत की सक्तीचे मीटर नको, पण हे साहेब सांगतात आम्ही बसवणारच. हे गप्प बसून सांगतात आणि दुसरी गोष्ट लिहून देत आहेत आणि परत जात आहेत पोलीस स्टेशनला आणि गुन्हा दाखल करतायत. साहेब ही अन्यायकारक आहे आपलं. हे मी सगळे मीडियाच्या वतीने सांगेन की साहेब हे कुठं थांबवा आणि खरोखर ही सेवा आहे, ही लूट नाही, ही लूट थांबवली गेली पाहिजे. आणि सक्तीची मला याला पर्याय काय? तुम्ही मीटर कशासाठी बसवताय? तुमचे हजारो मीटर, लाखो मीटर बदलापूरमध्ये बसलेले आणि तुम्ही आज सांगताय की आम्ही कशासाठी करतोय की ते बोगस मीटर आहेत म्हणून. हे कुठं रोखलं गेलं पाहिजे. आणि जर सर्वसामान्य लोकांना तुम्ही साहेब लिहून देताय आणि नंतर सांगताय की जबरदस्ती लिहून घेतलंय, तर साहेब तुम्ही इथे येऊन आम्ही तुमच्यावर काय विश्वास ठेवावा? सर्वसामान्य लोकांनी याचा विचार करावा. काही दिवसांपूर्वी तुम्ही लिहून दिलं होतं की टीओडी मीटर झाला विषय सारखा विषय त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मला काही बोलत नाही. ऐका ना, तुम्ही लिहून दिलं सर आणि झाला मॅडम, तो त्याच्यानंतर विषय सर दहा जवळपास झाला. 60 लोकांवरती गुन्हे दाखल केले पूर्व पोलीस स्टेशनला. झाले की नाही गुन्हे? तुम्हीच लिहून दिलं होतं सर. ते लिहून घेतलंय माझ्याकडून, ते सांगितलं प्रत्येक वेळेस. तुमच्यावर जबरदस्ती सारखं केली मी का, सर? सांगतो, नेहमी सांगतो माझ्याकडून लिहून घेतलंय जबरदस्ती. अच्छा, जबरदस्ती लिहून घेतला. आता ह्याच्यावर पर्याय काय? म्हणजे या आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत, आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती काय सोल्युशन काय? तुम्ही कोणत्या मागण्या मान्य करू शकणार आहे का? हे त्यांच्या 13 पैकी जवळपास 12 मागण्या आम्ही मान्य केलेल्या. फक्त विषय झाला टीओडी मीटरचा, त्याबाबत सुद्धा मी वरिष्ठ चर्चा करणार आहे. त्यातून काय मार्ग निघेल. एवढा रोष आहे टीओडी मीटरचा, वरिष्ठांना कळवलं का तुम्ही या संदर्भात? आता काय, ज्यांना समजा 2,000 रुपये बिल यायचं, त्यांना 30,000 रुपये बिल येते, कधी 20,000 रुपये, त्यांनी करावं काय? अशी बिलं दाखवा ना, मी चेक करून देतो सांगितलं, असे काही नाही. हा, सध्या हेच सुरू आहे. मीटर चेक केले जात आहेत आणि मीटर बरोबर आहे, तुमचा वापर आहे असं सांगितलं जात आहे. 30,000 बिल येणं म्हणजे एखाद्याच्या घरात कंपनी तर नाहीये ना. ऑडिट करा, ऑडिट शिवाय पर्याय नाहीये. हे 1 रुपयाची वीज घेतायत, 100 युनिट
मॅडम लक्षात घ्या 100 युनिट विकत घेत आहेत आणि 500चं बिलिंग होतंय संपूर्ण. नाही असं काही नाही. अशाच प्रकारे यांचा चुकीचं आहे. याच्याशिवाय यांचा अडाणीचा मीटर अडाणीच आहे. चुकीचं आहे तो. सर हे म्हणतायत की बिल चेक करा आमच्याकडे द्या. काही लोक अर्ज करतात, सगळ्या गोष्टी करतात, पण हे नंतर म्हणतात की तुम्ही तेवढा वापर केलाय, तुमचं ओके आहे, तुम्हाला भरावा लागणार आहे. वीज ग्राहक हा टेक्निकली माणूस नसतो. टेक्निकली लोक ही लोक आहेत, बरोबर. तांत्रिक दृष्टिकोनातून यांना लोकांना ट्रेनिंग असते, सर्वसामान्य लोकांना नसते. यांनी काहीतरी कारणे सांगितली, तो निघून येतो. ऍक्च्युली हे जे कारणे सांगतायत ना, तर ते ग्राहकांनी तिथून हलूनच नाही. आता मला सकाळपासून बरेच लोकांचे हे आले की आम्ही लोकांना सांगितलं तुमचे मीटर बदली केले किंवा बदली करायचे एक पत्र देऊन द्या, तिथं घेतले गेलेले नाहीये. पण आम्ही परत साहेबांना विनंती करतो की टीओडी मीटर तुम्ही बंद करा तात्पुरते. आता जे काही आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत, आता ते वकिलाप्रमाणे आम्हाला प्रतिज्ञापत्र द्या की आम्ही होश आवाज मध्ये काय पिता खाता न करता दिल्यानंतर उद्या परत आमच्यावर गुन्हे दाखल करतील. आणि जबरदस्ती तुम्ही लिहून घेतलं. काय आता विश्वासच नाही राहिला. आता तुमच्या समोरच सगळ्या गोष्टी. सर एक 2 दिवसांपूर्वी एक मेसेज आला होता की टीओडी मीटर आता सगळ्यांना सक्तीचंच आहे, तो आपल्या महावितरणाच्या माध्यमातूनच पाठवण्यात आला होता. काय नेमका त्या मेसेजचा अर्थ होता सर? त्यात वाचून घ्या सगळं डिटेल दिलं तुम्ही सांगा ना, तुम्ही अधिकारी आहात सर, तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना, आपण काय ग्राहकांना मेसेज पाठवतो. त्यामध्ये मीटर बद्दल माहिती दिली, स्मार्ट मीटर बद्दल त्याचे काय फायदे आहेत ते दिलेले आहे आणि मीटर बदलून घ्यावून विनंती केली. त्यामध्ये मेसेज दाखवत होतो. तोटे नाही दिले काहीच. नाही चुकीचं आहे, चुकीचं आहे. तसं प्रूव्ह करून दाखवा तुम्ही, तसं प्रूव्ह करून दाखवा. बिलकुल काही अडचण आता आम्ही यांना एक निवेदन देतोय. आम्ही त्यांनी आम्हाला ज्या मागण्या व्हॉट्सअपला पाठवल्या त्या आम्हाला काही लेखी भेटलेल्या नाहीत. व्हॉट्सअपला त्यांनी पाठवल्या त्यातल्या काही मागण्या यांनी आमच्या तत्वता मान्य केलेल्या आहेत. आम्हाला त्या मागण्या मान्य असल्यामुळे आम्ही परत एक त्यांना निवेदन देतेलो आहे की आम्ही उपोषण आमच्या कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. कारण आमचा मूळ मागणीच आहे की टीओडी मीटर बंद करण्यात यावे किंवा ज्यांचे जुने मीटर खराब झालेत तिथं खरंच तुम्हाला तांत्रिक दृष्टिकोनातून मीटर खराब वाटला तिथं लावा तुम्ही. आणि एखाद्याला मीटर तो लावायचा आहे आणि त्यांची लेखी संमती आहे आणि तो ग्राहक तिथं उभा आहे तर त्यांनी लावा, काय हरकत नाही. पण शक्यतो आमची प्राथमिकच मागणी आहे टीओडी मीटर तुम्ही बंद करा, लावू नका. जसे इतर राज्यात बॅन झाले तसे तुम्ही बंद करा. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करतो सांगितलेलं आहे, तोपर्यंत काय? आता तोपर्यंत बघा आम्ही सांगितलं ना, आम्ही मुळात लोकांसाठी बसलेलो आहे. जनता आता जनता जनार्दनी ठरवायचं आहे की आम्ही त्यांनी पण रस्त्यावर आमच्याबरोबर येणं गरजेचं आहे. बाकी निर्णय महावितरण आणि सरकार घेतील आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसतो. सर या मेसेजमध्ये असं आहे की स्मार्ट मीटर नसेल तर हा संदेश मिळाल्यापासून 48 तासानंतर तुम्हाला मीटर बसवायचाच आहे. म्हणजे सगळ्यांना कंपल्सरी, ज्यांना नसेल बसवतो त्यांनाही कंपल्सरीच आहे. म्हणजे जरी चुकीचं बिल येत असेल तरी बसवायचं. चुकीचं बिल नाही येत मॅडम, चुकीचं येत नाही. किती ग्राहक येतात? चुकीचे दुरुस्ती करून जाईल ते सांगतो तुम्हाला मी. जर खरोखर बिल चुकीचं असेल तर दुरुस्त करून दिलं जाईल. नाही जे चुकीचे आहे ते दुरुस्त करून देतोय आपण तिला, असं काही नाही. सर्व मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनात सांगितलं की शक्य नाहीये ते मी त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत. मला वरून दबाव येतो असं काही नाही. वरून दबाव नाही तर तुम्ही सक्ती का झाला? आम्ही आमचं काम करतोय. नाही, मागच्या वेळी पण अविनाश देशमुखांवर गुन्हा दाखल होताना ना महावितरणाच्या अधिकाऱ्यांची इच्छा नव्हती. जाधवचे कर्मचारी होते ना, त्यांनी या गोष्टी केल्या होत्या. अरे पण हे